ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. योग साधना भाग 26. अद्वैत स्थितीचे शब्दांनी वर्णन का करता येणार नाही. ओव्या आहेत 311 ते 318. योग साधनेने शिवशक्तीचे मिलन कसे होते याचा एक धावतापट ज्ञानदेवाने आपल्या पुढे रेखाटला. पण तरीही स्थिती शब्दांनी वर्णन करून सांगता येण्यासारखी नाही हे त्यांनाही मान्य आहे. असे वर्णन शब्दांनी करून त्या स्थितीचा अनुभव का देता येणार नाही ते आता ज्ञानदेव सांगत आहेत. म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, जेणे संवादाची या गावा आतू पैठी कीजे. मागे सांगितल्या कारणाने त्या स्थितीची गोष्ट शब्दांनी सांगता येत नाही आणि शब्दांनी सांगता येईल तेव्हाच ती गोष्ट संवादाच्या गावात स्थापित करता येईल. अर्थात शब्दांनी सांगताच येणार नाही तर तिच्याविषयी संवाद होणेही शक्य नाही. अर्जुना एरवी तरी या अभिप्रायाचा जे गर्भ धरी, ते पाहे पा वैखरी दुरी ठेली. अर्जुना, सहज विचार करून पाहिले तरी हा अभिप्राय सांगण्याचा गर्व जी वैखरी धरते ती वाचा या ब्रह्मस्थितीपासून फार दूर राहिली. भ्रूलता मागेली कडे, तेथ मकराचेची अंग न मांडे, सडे या प्राणा साकडे गगना येता. भिवाईच्या मागील बाजूस म्हणजे आज्ञाचक्रात मकाराचे स्वरूप राहत नाही. इतकेच नव्हे तर एकट्या प्राणवायूला गगनास येण्याचे संकट पडते. पाठी तेथेची तो भेसळला, तै शब्दाचा दिवो मावळला, मग तयाही वरी आटू भविनला आकाशाचं. नंतर तो प्राणवायू तेथेच मूर्ध्नी आकाशात मिळाला तेव्हा शब्दाचा दिवस मावळला आणि मग त्यानंतर आकाशाचाही लय झाला. आता महाशून्याची या डोही, जेथ गगनासीची थावो नाही, तेथ तागा लागेल काही बोलाचाई या. आता परब्रह्मरूपी डोहात जेथे आकाशाचा स्थान लागत नाही तेथे शब्दरूपी होडी ढकलण्याच्या वेळूचा लाग लागेल काय. म्हणून आखरा माझी सापडे की कानवरी जोडे, हे तैसे नव्हे पुढे त्रिशुद्धी ग. या कारणास्तव ती ब्रह्मस्थिती अक्षरात सापडेल म्हणजे शब्दांनी सांगता येईल अथवा कानाने ऐकता येईल अशी खरोखर नाही. हे त्रिवार सत्य आहे. जै काही दैवे अनुभविले फावे, तै आपणची हे ठाकावे होऊ निया. जेव्हा कधीतरी दैवायोगाने ते अनुभवाला प्राप्त होईल तेव्हा आपणच होऊन राहावे असे ते आहे. पुढती जाणणे ते नाहीची, म्हणून असो किती हेची, बोलावे आता वायाची धनुर्धरा. अर्जुना, तद्रूप झाले म्हणजे त्यापुढे आता जाणणे काही उरले नाही. म्हणून आता हे राहू दे. हेच व्यर्थ किती बोलावे. शिवशक्ती यांची एकरूपता शब्दात वर्णन करून सांगता येण्यासारखी नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की म्हणून तेथीची मातू न चढेची बोलाचा हातू, त्या अनुभूतीचे शब्दांकनच करता येणार नाही. मग त्याविषयी संवाद तरी कसा करणार. आपण सर्व अभिप्राय स्पष्ट करू शकतो असा वैखरी वाणीला गर्व झालेला असतो. परंतु ही वाणी ब्रह्मैक्याच्या अवस्थेपासून खूप दूर असते. त्याचे कारण ज्ञानदेव सांगतात की ज्या ओंकारातून शब्दाची निर्मिती होते तो ओंकारच अर्धमात्रेसह मूर्ध्नी आकाशात विलीन झालेला असतो. मग जर शब्दच उरत नसेल तर वैखरी वर्णन तरी कोणाचे करणार. भ्रूलतांच्या मध्यभागी आज्ञाचक्र असते. ते ओलांडून पुढे सहस्राराचा भाग येतो. या सहस्रारात ओंकार विलीन झालेला असतो. तेथे प्राणाला सुद्धा येणे दुस्साध्य असते. ती प्राणशक्ती तेथे आल्यावर तदाकार होते. त्यावेळी आकाशाचीही आटणी होते आणि शब्द हा तर आकाशाचा गुण. मग आकाशाचीच आटणी झाल्यानंतर म्हणजे आकाशच लय पावल्यानंतर शब्दाला वाव कोठे राहिला. अव्यक्त स्थितीच्या डोहात महदाकाशाचाही पत्ता लागत नाही. तेथे या शब्दाची दात कशी काय लागेल. शब्दरूपी होडी या डोहात कोणत्या वल्ह्याने वलवायची. ब्रह्मैक्य प्राप्त झाल्यावर सर्व काही एकरूप होऊन एक महाशून्यच उरतं. मग जर द्वैतच मावळत असेल तर कोण कोणाचे वर्णन करून सांगणार. केनोपनिषदात म्हटलं आहे,
यद वाचा न भ्युदितम येन वाक् अभ्युद्यते तदैव ब्रह्मत्वम विद्धि. जे वाणीने बोलता येत नाही पण ज्यामुळे वाणी बोलली जाते तेच ब्रह्म आहे असे तू जाण. न तत्र चक्षुर गच्छति न वाक् गच्छति न मनः. तेथे चक्षु हे इंद्रिय पोचू शकत नाही, वाचा जाऊ शकत नाही किंवा मनही जाऊ शकत नाही. अर्थातच सर्व काही एकंकार झाल्यावर, द्वैत पूर्णपणे मावळल्यावर त्या स्थितीचे वर्णन शब्दांनी करून सांगता येणं शक्य नाही. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की ही ब्रह्मैक्यावस्था गूढ असल्यामुळं ती अक्षरात ग्रथित करता येण्यासारखी नाही किंवा कानाने श्रवण करता येण्यासारखी नाही. तेव्हा या अवस्थेचे किती आणि काय वर्णन करणार. ही स्थिती प्राप्त करून घ्यावी आणि मौन राहावे हेच बरे. अशा या परमात्म्याचे वर्णन करणे शब्दांनी शक्य नाही असे जरी ज्ञानदेव म्हणत असले तरी ते पुढे शब्दाच्या सहाय्यानं त्याचं जितकं वर्णन करता येईल तोपर्यंत ते करणार आहे. तो भाग आपण उद्या पाहू.